माईंचा हा तिसरा स्मृतिदिन सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचं, त्या व्यक्तींचं मनोधैर्य वाढवणारा, प्रेरणा देणारा असा हा पुरस्कार वितरण सोहळा. पद्मश्री डॉक्टर सौभाग्यवती सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. आपण सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना नेहमी सन्मानित करत असतो, परंतु आपण ज्यांचा सन्मान करतो त्या सर्व व्यक्तींना प्रेरणा देणारा हा पुरस्कार असतो. पण तत्पूर्वी माई परिवाराचा सन्मान करू इच्छितात माननीय बालाजी फेरे. मी त्यांना आमंत्रित करते. भक्तिमय झालेली संध्याकाळ, साक्षात विठ्ठलच इथे हजर झालेला आहे, त्यामुळे विठ्ठल प्रसन्न झाला हे मात्र नक्की. अविरत फिरणारं हे कालचक्र, ज्याचा वेग, ज्याचं भ्रमण कोणी थांबवू शकत नाही, पण काळालाही क्षणभर थांबून दखल घ्यावीशी वाटते अशी काही जीवनं असतात. आणि या कालपटलावरची एक लखलखती अशी नाममुद्रा म्हणजे पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या माई. माईंच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी, माईंच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा या हेतूने, या उद्देशाने माईंच्या नावाने सुरू केलेला हा पुरस्काराचं हे यंदाचं तिसरं वर्ष. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मी विनया देसाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते. माननीय प्रमुख पाहुणे श्री कृष्णप्रकाश सर आणि माननीय रवी नगरकर सर, माननीय न्यायमूर्ती शिवकुमारजी डिगे सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण पुष्पांजली आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती शिवकुमार डिगे सर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर सर. आज आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत त्या डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी आणि जीवन आनंद संस्थेचे पदाधिकारी, या सर्वांच्या शुभ हस्ते ममताताई आणि दीपक दादा या सर्वांच्या हस्ते आपण दीपप्रज्वलन आणि पुष्पांजली अर्पण करत आहोत. आम्ही चालवू हा पुढे वारसा. दीपप्रज्वलन करताना आपण मनोमन ही प्रार्थना करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती शिवकुमार डिगे सर. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन जिद्दीने शिक्षण घेऊन थेट न्यायमूर्ती पदापर्यंत ज्यांची वाटचाल आहे. लातूर जिल्हा न्यायालयात, मुंबईतल्या सिटी सिव्हिल कोर्टामध्ये, तसंच CBI न्यायालयाचंही त्यांनी विशेष न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त म्हणून अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय सरांनी घेतलेत. राज्याचे धर्मादाय आयुक्त म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे तर गरजूंना दिलासा देणारे असे निर्णय आहेत. मोठ्या सार्वजनिक संस्थांमधील तंटे सोडवण्याचं काम, कार्य, अत्यंत जिकिरीचं काम पण ते सरांनी मोठ्या खुबीने सोडवलेले आहेत. गरजूंना विनामूल्य असं कायद्याची सेवा मिळावी म्हणून राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवणारे आदरणीय न्यायमूर्ती शिवकुमार डिगे सर
यांचं आपण इथे स्वागत करूया. आपल्या माई परिवारातर्फे न्यायमूर्तींचं इथे स्वागत. दीपकदादा आणि ममताताई त्यांचा सन्मान करतायत. एका कर्तव्यनिष्ठ अशा न्यायमूर्तींचा सन्मान करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत माननीय रवींद्र नगरकर सर, कल्याणी टेक्नोफोर्सचे व्यवस्थापकीय संचालक. 30 वर्षांहून अधिक काळ अशी यशस्वी त्यांचीही कारकीर्द आहे. आता मी असं म्हणेन की माईंच्या महाराष्ट्रातील 5ही संस्थांचे मार्गदर्शक सदस्य म्हणून काम करणारे आणि अनाथ मुलामुलींच्या मूलभूत गरजा भागवणं, सामाजिक संस्थांना आर्थिक स्रोत देऊन त्यांना स्वावलंबी करणं, शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट अन्नधान्याचा पुरवठा करणं, अशा अनेक कामांचा आढावा घेता येईल. रवींद्र नगरकर सरांचंही आपण माई परिवारातर्फे इथे स्वागत करूया. अतिशय आपलेपणाने माई परिवाराशी जोडले गेलेले रवी नगरकर सर. मनापासून धन्यवाद. तडफदार असे IPS अधिकारी माननीय कृष्णप्रकाश सर, त्यांचं इथे ममतांनी स्वागत करावं अशी मी विनंती करते. मूळचे झारखंडचे आहेत, हजारीबागचे रहिवासी, आयर्न मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे, सडेतोड वृत्ती, करारी बाणा आणि कोणत्याही दबावाला न बळी पडता कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते IPS अधिकारी माननीय श्रीयुत कृष्णप्रकाश सर. माई परिवारातर्फे त्यांचं स्वागत. सारी व्यथा पदरामध्ये घेऊन वारा घालते, स्वप्नात माझ्या रोज आई येर झारा घालते. अशी अवस्था ममता ताईसह माई परिवार गेले 3 वर्ष अनुभवतो आहे. एखाद्या माणसाच्या असण्याचे पुरावे गोळा करताना त्या व्यक्तीचं मोठेपण, त्या व्यक्तीचं कर्तृत्व अधिक नव्याने समजतं. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये ममताताई आणि सगळेजण यांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ खऱ्या अर्थाने माईंनी घालून दिलेल्या मूल्यानुसार पुढे नेलेला आहे. आपण आत्ता पाहिलं की कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्येही माऊलींनी रचलेल्या अभंगांचं निरूपण आपण ऐकलं आणि त्याला निवेदकांनी, निरूपणकारांनी बरोबर माईंच्या कार्याची जोड देत देत ते निरूपण अतिशय खुबीने असं केलं. पण या सगळ्या कामाची दखल मला असं वाटतं समाजातल्या माईंवरती विश्वास असणाऱ्या, प्रेम असणाऱ्या, आदर असणाऱ्या अनेक व्यक्तींनी घेतलेली आहे. ममताताईच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात. मी ममताला विनंती करते की तिने या निमित्ताने प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठ, न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट माननीय श्री टीके साहेब, आपले प्रमुख पाहुणे आदरणीय रवी नगरकर सर, व्यवस्थापकीय संचालक कल्याणी टेक्नोफोर्स पुणे, आजचे दोन्हीही सत्कार मूर्ती, सन्मानार्थी, जीवनानंद संस्थेचे संस्थापक सर्वेसर्वा आदरणीय संदीपदादा, आमच्या प्राजक्ताताई कुलकर्णी, आमच्या कुटुंबाचे म्हणजे माई परिवाराचे कुटुंब प्रमुख आमचे दीपकदादा आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज 4 जानेवारी माईंचा 3रा स्मृतिदिन.
तिसरा पुरस्कार सोहळा. सोहळा म्हटलं की मला आईला आवडणारा एक अभंग आठवतो. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगोगाचे पाणी. तिला हा अभंग फार आवडायचा. आणि त्यातलं शेवटचं कडवं होतं की पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्याची कळा. त्यातला जो मृत्यू सर्वांग सोहळा होता आणि ती जी धन्य झालेली निर्माल्याची कळा होती, मला कायम असं वाटतं की तिच्या स्मृतिदिनीच मी हे पुरस्कार दिले पाहिजेत. कारण मला ही विचारणा झाली होती की ताई, तुम्ही स्मृतिदिनी पुरस्कार का देता? तुम्ही माईंच्या वाढदिवसाला पुरस्कार का देत नाही? 14 नोव्हेंबर हा माईंचा वाढदिवस, तो बालदिन असतो, सगळीकडे चैतन्य असते, ऊर्जा असते, उत्साह असतो. त्या दिवशी तुम्ही माईंना पुरस्कार द्यायला पाहिजे. मी म्हटलं अगदी बरोबर आहे तुमचं की त्या दिवशी चैतन्य असतं, उत्साह असतो, बालदिन असतो, एक वेगळी ऊर्जा असते. पण हा जो दिवस आहे ना 4 जानेवारीचा, हा आमचं सगळं काही हिरावून घेणारा दिवस आहे. म्हणजे मला माहिती आहे की मी किंवा दीपक दादा किंवा माझा विनय किंवा माझा मनीष, माझा अरुण भाऊ, आम्ही सगळेजण जे माई परिवाराचा भाग आहोत, मी सगळ्यांची नावं घेणारही नाही कदाचित, पण आम्ही सगळेजण एकमेकांपासून नजर चुकवून आपल्या मनातल्या मनात आपले हात पाय आतमध्ये ओढून घेतो आणि तो एकटेपणा फील करतो. मग ते 4 तारखेचं एकटेपण शेअर करायचं तर कुणासोबत करायचं? आणि जे तुम्ही पाठीराखे आहात त्यांच्याशिवाय दुसरं आहे कोण की ज्यांच्याशी आम्ही हे सगळं बोलू शकू? म्हणून म्हटलं नाही, माईंचा स्मृतिदिन जो आहे त्याच दिवशी आपण हे पुरस्कार द्यायला हवे. आई कायम सांगायची की जो आपल्या स्वतःच्या अधिकाराचं जे आहे ते घेतो किंवा त्यावर अधिकार गाजवतो, ती वृत्ती असते. जो दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणतो आणि हिरावून घेतो आणि माझंही माझं असायला हवं आणि तुझंही माझं असायला हवं हे म्हणतो, ती विकृती असते. म्हणजे वृत्ती असते, पहिले ही विकृती झाली. आणि जो माझ्याकडे जे आहे ते मी वाटून खाल्लं पाहिजे, जे माझ्यासोबत आहे त्यांनाही दिलं पाहिजे, ती आपली संस्कृती आहे. आणि आमच्याकडे आमच्या आईचा आशीर्वाद, आमच्या आईची प्रेरणा, आमच्या आईची ऊर्जा, हे जे काही आहे ते आम्ही सगळं तुम्हा लोकांसोबत वाटून घेतो आहे. त्यामुळे हा पुरस्कार फक्त नावाला पुरस्कार नाही, आमच्याकडे जे जे आहे ते सगळं आम्ही शेअर करतो आहे. मग जर पुरस्कार निश्चित झाला आहे तर ठिकाण निश्चित करणं आलं, कार्यक्रमाचं आयोजन आलं, नियोजन आलं, पाहुण्यांना बोलवायचं कुणाला, यावेळी कोण येणार आहे, कार्यक्रम किती वाजता ठेवायचा, कुठे ठेवायचा. मी आदरणीय डिगे साहेबांना भेटायला गेले होते. डिगे साहेब आणि आईंचं नातं फार वेगळं होतं. म्हणजे लेकरू आणि माय हे जे नातं असू शकतं ते सरांचं आणि माईंचं नातं होतं. मला खात्री आहे की माईंना जेव्हा कधी कुठला प्रॉब्लेम आला असेल तेव्हा जी काही निवडक 4-5 नावं माईंकडे होती की ज्यांना माई फोन लावायच्या, त्यातलं एक नाव सर तुम्ही होता. माईंना कधीही काही अडचण आली तर तुम्हाला पहिला फोन केला आहे माईंनी. त्यामुळे तुमच्यासारखी व्यक्ती मला इथे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभणं आणि तुम्ही आमची विनंती मान्य करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. माझ्यासमोर दुसरं नाव होतं आदरणीय कृष्णप्रकाश सर यांचं. एक प्रसंग सांगते छोटासा. 2 महिन्यापूर्वी आम्ही एका कार्यक्रमामध्ये भेटलो. भीत त्यांना म्हणाले की सर, मी ममता, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सिंधुताई सपकाळ. सर म्हणाले, अरे मी माईंचा आणि माझा स्नेह फार जुना आहे. आम्ही 10 वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही नांदेडला एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो, आम्ही अमरावतीला एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो आणि माई मला मुलगा मानायच्या. त्या नात्याने तुम्ही माझ्या बहीण झालात. अरे बापरे. म्हणजे जिथं मी बोलायला कचरते आहे, जिथे मी बोलायला घाबरते आहे, तिथे जेव्हा सर म्हणतात की तुम्ही माझी बहीण झाला, मला हे कळत नाही की डिगे सर काय किंवा कृष्णप्रकाश सर काय, ही 52 कशी माती असते, कुठेही माणसं कुठल्या मातीतून जन्म घेतात, ज्यांची सर्वसामान्यांपर्यंत नाळ जोडलेली असते. गेल्या काही दिवसांमध्ये मी जितक्या वेळा सरांना भेटली आहे, मी बघते आहे त्यांचा ऑरा, बघते आहे त्यांचं बिझी शेड्यूल बघते. आजही ते फक्त त्यांच्या सुट्टीमधून इथे याच कार्यक्रमाला आलेले आहेत.
फक्त माईंसाठी आलेले आहेत, माईंच्या लेकरांसाठी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आता मी तिसरा परिचय देणार आहे माझ्या बोलण्यातनं, तो आमच्या रवी नगरकर सरांचा. ते सगळ्यांसाठी व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा CEO असतील, आमच्यासाठी ते माऊली स्वरूप आहेत, माऊलीचं दुसरं रूप आहेत. मी सरांना मगाशी म्हणाले की सर, आमचा जो परिवार असा अस्वस्थ होता किंवा एक प्रकारची बेचैनी आमच्या सगळ्यांमध्ये होती, आम्हाला काही सुचत नव्हतं, त्या काळात तुम्ही आमच्यामध्ये प्राण फुंकलाय. त्या काळात तुम्ही आम्हाला हे सांगितलं आहे की फक्त स्वतःच्या मर्यादांचा विचार करू नका, तर स्वतःच्या क्षमता ओळखा, तुमच्या शक्यता अशक्यता काय आहे लिहून काढा. आणि फक्त आम्ही नाही, म्हणजे मी किंवा दीपकदादा किंवा विनय, आम्हीच नाही तर आमच्या संस्थेतल्या लहान मुलांपर्यंत सरांची पोहोच आहे म्हणायला हवं. कारण माझ्या संस्थेतली मुलं जिथे हक्काने सरांना म्हणतात की सर आता मॅच कधी आहे, इतक्या मोकळेपणाने मुलं कधी बोलत नाहीत, पण सरांशी बोलतात. कारण गेले 3 वर्ष सर आमच्या परिवाराशी जोडलेले आहेत. गेली 3 वर्ष सर आम्हाला बघतायत. गेली 3 वर्ष सर आमच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या गोष्टी आमच्यात असायला नको आहेत, त्या हलक्या हाताने, म्हणजे अगदी लोण्यातनं केस बाजूला व्हावा आणि लोण्यालाही कळू नये आणि केसालाही कळू नये असं जे म्हटलं जातं, तसं सर एक एक त्रुटी आमच्यातली वेगळी करतायत. आणि सरांना जेव्हा पहिल्यांदा मी आणि विनय भेटायला गेलो होतो 2022, माई जाऊन अवघे 2 महिने झाले होते आणि आम्ही सरांसमोर बसलो होतो. सरांनी तेव्हाच सांगितलेलं की मला अशी वन टाईम मदत नाही करायची, मला माई परिवाराची काळजी आहे, मला माई परिवाराची चिंता आहे आणि इथे काहीतरी कायमस्वरूपी व्हायला हवं आहे. अशी एकही संस्था नाही आहे की सरांनी जिथे व्हिजिट नसेल केली, असं एकही माणूस नाही आहे की सर ज्यांना भेटले नसतील. मग ते वर्धा असू दे, ते चिखलदरा असू दे, शिरूर असू दे किंवा मांजरी किंवा सासवड, सर आमचे आहेत. म्हणजे कल्याणी ग्रुप अवघा इथे आलेला आहे, पण मी त्याच हक्काने म्हणेन की सर तुम्ही आमचे आहात, आमच्या माई परिवाराचा भाग आहात. खूप खूप धन्यवाद. मला आता पुरस्कारार्थींबद्दल बोलायचं आहे. मी पहिल्यांदा भेटले ते संदीप दादांना, संदीप परब दादांना. मुळात फार्म हँड ग्रुप जो आहे कल्याणी टेक्नोफोर्सचा, त्यांच्या थ्रूच आमची ओळख झाली आणि आम्ही तिथे गेलो, आम्ही ती संस्था बघितली. मी अवाक झाले होते, मी शांत झाले होते, मला काहीही सुचत नव्हतं बोलताना. कारण सुरुवातच दादांनी अशी केली होती, संदीप परब दादांनी, की ताई आम्ही समाजाला नको असलेली माणसं सांभाळतो. हा केवढा मोठा शब्द आहे, नको असलेली माणसं. आणि त्या शब्दाशी मी नाही रिलेट करणार तर कोण रिलेट करणार? माझी आई एकेकाळी नको होती, तिचं मूल म्हणजे मी एकेकाळी नको होते. मग हे नको असणं आम्हाला जास्त माहिती आहे. आणि ती नको असलेली माणसं तुम्ही सांभाळता, तिथेच आमची नाळ जोडली गेली. मी जेव्हा त्या संस्थेमधल्या प्रत्येक लाभार्थीला पाहिलं, त्यांची व्हिडिओ क्लिप पाहिली, त्यांचं काम पाहिलं, म्हणजे हातपाय सडलेल्या अवस्थेत असताना, त्याच्यामध्ये किडे पडलेले असताना, ही माणसं त्यातनं एक एक किडा बाजूला करतात. असे कितीक शेकडो हजारो किडे ह्यांनी आजपर्यंत काढून बाजूला काढून ती लोकं परत पूर्ववत केली, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. तुम्ही ईश्वराचं काम करता संदीप दादा, माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्यासाठी. मला माझ्या लाडक्या प्राजक्ता वहिनींकडे यायचे. खरं तर दिशदादा कुलकर्णी हे नाव सगळ्यांना माहिती आहे. अहमदनगर, स्नेहालय, सत्यमेव जयतेचा एपिसोड, ते नाव इतकं मोठं आहे की मी कितीतरी वेळा गिरीश दादांना भेटली आहे आणि असं काही कधी डोक्यातही नव्हतं. पण माझा विनय आणि माझा दादा यांचा जनसंपर्क अफाट आहे. ह्यांना इतकं भूत माहिती असते, कुठे संस्था आहेत, कुठे कोण काम करतं, कसं काम चालू असतं. आणि वर्षभर आम्ही जेव्हा ह्या चाळण्या लावून लावून हे पुरस्कारार्थी निवडत असतो, तेव्हा आमच्या सर्वानुमते जे नाव फायनल झालं ते नाव प्राजक्ता वहिनींचं होतं. मी त्यांच्या कार्याने प्रचंड भारावले गेले. म्हणजे MSW, सोशल वर्क, आम्हाला सेम थोडंफार मिळतं जुळतं फील्ड आहे आमचं. मला त्यांची भावली ती विद्वत्ता. माझी आई सांगायची की वय, विद्वत्ता आणि अनुभव या सगळ्यांपुढे कायम नम्र असलं पाहिजे.
मी तुमच्या विद्वत्तेपुढे आणि तुम्हा लोकांच्या अनुभवापुढे कायम कायम नम्र आहे. नव्हे, आम्ही सगळे विनम्र आहोत. इतका मोठा तुमची व्याप्ती आहे कार्याची, तुमचं काम आहे. गेले 22 वर्षापासून तुम्ही महिला बालकल्याणासाठी, दत्तक विधानासाठी, त्रासात असलेल्या मातांसाठी तुम्ही जे काही करताय, HIV पेशंटसाठी, रेड लाईट एरियासाठी. ज्या दिवशी मी तुम्हाला भेटलं त्या दिवशी तुम्ही कुठली तरी केसच माझ्याशी बोलत होता. म्हणजे लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ती कळवळ्याची जाती तुम्ही आहात. तुम्ही तुकोबाराय आहात, तुम्ही ज्ञानोबा माऊली आहात. आम्ही माई परिवार तुम्हाला प्रणाम म्हणजे मनापासून प्रणाम करतोय. खूप खूप धन्यवाद. माई जेव्हा देवाघरी गेल्या तेव्हा संस्थेतल्या मुलांचा आकडा होता 210. आज तो आकडा 300च्या घरात आहे. येणारी संख्या, संस्थेमध्ये दाखल होणारी संख्या दरवर्षा गणिक वाढते आहे. म्हणजे पहिले वर्षभर आम्ही थोडंसं डिस्टर्ब झालो, आम्ही वर्षभर चाचपडलो. पण नंतर कळायला लागलं की आमच्याकडे माणसं येत नाहीत, आम्हाला आता पूर्वीसारखी माणसं भेटत नाहीत. आई असताना किती गर्दी असायची. हे सगळं बोलण्यात काहीही फायदा नाही आहे, हे व्यर्थ आहे. कारण लोकांना हे तर कळायला हवं आहे की माईंचं काम सुरू आहे. माईंचं काम ज्या पद्धतीने त्या आधी करत होत्या त्याच पद्धतीने सुरू आहे. आणि आम्ही हे सांगायला सुरुवात केली, आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं सुरू केलं. आणि जसे देवाचे हात आमच्यापर्यंत पोहोचावे तसे अनेकांचे हात आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. म्हणजे माई असतानाही जी लोक सोबत होती ती आजही आमच्यासोबत आहेत. हे केवळ आणि केवळ परमेश्वर कृपेमुळे होऊ शकतं. विलू पुनावाला फाउंडेशन असू देत, ज्यांनी सन्मती बालनिकेतनच्या दोन मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून दिल्या, ज्यांनी ममता बालसदनच्या, ज्यांनी सन्मती बालनिकेतनचं रिनोव्हेशन करून दिलं, ज्यांचं दरमहा काही ना काही आर्थिक मदत आमच्यापर्यंत पोहोचत असते, ती लोकं आजही आमच्यासोबत आहे. हे केवळ आणि केवळ परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. दुसरं नाव येईल कल्याणी ग्रुपचं. आमच्या सगळ्या संस्थांमध्ये आपल्या फार्म हँडकडनं धान्य पोहोचतं. आमच्या ताटातला घास हा तुम्ही आम्हाला दिलेला असतो, तो आमच्यापर्यंत तुम्ही पोचवता. आमची मुलं तो घास घेतात आणि पुढे जात आहेत. खूप मोठं योगदान आहे फार्म हँडचं आमच्या सगळ्या संस्थांमध्ये. मग नोबल हॉस्पिटल असू देत, आमचं सासवडचं चिंतामणी हॉस्पिटल असू देत, ही खूप सारी नावं आहेत. म्हणजे काय म्हणतो आपण की एक नाव घेतलं तर दुसरं राहील, दुसरं नाव घेतलं तर तिसरं राहील, तिसरं नाव घेतलं तर चौथं राहील. पण मी त्या प्रत्येक हातांप्रती, मी त्या प्रत्येक व्यक्तींप्रती कृतज्ञ आहे माझ्या परिवाराच्या वतीने. हे सगळेजण आहेत आमच्या पाठीशी, आमच्यासोबत. म्हणून हा जगन्नाथाचा रथ जो आम्ही आमचा नाही आहे, हा खरं तर तुमच्या सगळ्यांचा रथ आहे. आम्ही फक्त माध्यम आहोत. कारण जो मागतो त्याने कधी मालक होऊ नये. आम्ही ही मालक नाही आहोत, आम्ही माध्यम आहोत. आणि सरांनी आम्हाला एक शिकवलं की तुमच्यापर्यंत आलं ना, आता तुम्ही द्यायला हवं. आणि परत तिथे एकदा आई आठवली. देणं आईने आयुष्यभर सांभाळलं, आयुष्यभर देत आली. आणि द्यायला हवं हे आम्हाला सांगणारे तुम्ही दुसरी व्यक्ती आहात सर. म्हणून आई आणि तुमच्यामध्ये आम्हाला फार फार साम्य जाणवतं. या वर्षात जे आम्ही उचललेलं सगळ्यात पहिलं पाऊल आहे ते आहे सेक्शन 8 अंतर्गत आम्ही रजिस्ट्रेशन केलं. आणि डॉक्टर सिंधुताई सपकाळ फाउंडेशन नावाने आम्ही संस्था स्थापन केली. त्या अंतर्गत आम्ही आमचं सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट म्हणजे आम्ही माई बेकरी सुरू केली. ही आयडियासुद्धा सरांचीच. आणि त्या माई बेकरीचं कौतुक यासाठी की तिथे काम करणाऱ्या सगळ्या माझ्या मुली आहेत, ज्या 12वीपासून पुढच्या होत्या, ज्यांना काहीतरी करून दाखवायचं होतं, ज्यांची इच्छा होती, ज्या पुढे जाऊन खूप काही फार मोठं करिअर घडवू शकल्या नसत्या, पण ज्यांची इच्छा आहे, अशा सगळ्या मुली 13 मुलींची पहिली बॅच झाली. आणि त्यासोबत होत्या माझी वहिनी सुजा, म्हणजे दीपकदादांच्या मिसेस, माझी ज्योती जी सोबत काम करते आहे ती, आणि माझ्या सगळ्या मुली, स्मिता, ही सगळी लोकं इतकी झटून काम करायला लागली की त्यातला जो गोरसपाक नावाचा जो पदार्थ आहे त्याला भीमथडी जत्रेमध्ये आणि सवाई गंधर्वच्या वेळेसही आम्ही तिथे स्टॉल लावला होता. प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि याचं क्रेडिट मी तुला देईन.
हे सगळं क्रेडिट आमच्या दादाचं आहे. मी त्याला कुटुंब प्रमुख उगाच नाही म्हणाले. तो दिशा दाखवतो, आता या बाजूने जायला हवं, सुकानू आता इकडे वळवायला हवं. त्याने पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी त्याला सोबत केली. आणि आमचं आता माई बेकर्स म्हणून जे युनिट सुरू झालं आहे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. मुळात एक प्रश्न त्या क्षणी असा उपस्थित झाला होता की जर आपण आपल्या पायावर उभं राहायचं म्हणतो आहे, जर आपण काहीतरी प्रोडक्शन सुरू करतो आहे, तर मग आपल्याला आता मदतीची गरज नाही आहे का? तर असं नाही आहे. आम्ही जे निर्माण करतो आहे ते एवढं असं आहे, त्यातनं आम्हाला आत्मसन्मान मिळतो आहे, त्यातनं आम्हाला आत्मविश्वास मिळतो आहे आणि आमच्या ज्या गरजा आहेत त्या विशाल आहेत. त्यामुळे कालही तुमच्या सगळ्यांची संस्थांना गरज होती, तुमच्या मदतीची, तुमच्या पाठिंब्याची, तुम्ही जे बळ पुरवता त्याची, ती उद्याही असणार आहे. कारण ही संख्या जी आज 300 दिसते, उद्या कदाचित ती 3000 असेल, सांगता येत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने समाज आजपर्यंत माईच्या पाठीशी उभं राहिला, ज्या पद्धतीने आता आमच्यासोबत आहे, आम्हाला मदत करतो आहे. कारण सरांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपला समाज असा आहे ना की तो देत असतो. समाज हा जिथे म्हणून गरज आहे तिथे धावत जातो आणि ती गरज पूर्ण करतो. तो प्रत्येकाला मदत करत असतो. ज्याला कुणीही मदत करत नाही त्यालाही समाज मदत करतो आणि जो स्वतःची मदत करायला उभा राहतो समाज त्याचीही मदत करतो. आम्ही आता दुसऱ्या स्टेजमध्ये पदार्पण करतो आहोत, दुसऱ्या स्टेजमध्ये येतो आहोत. त्यामुळे आम्ही जे करू, म्हणजे आमचा मुरघासचा प्रोजेक्ट असेल, आमचा पुढचा इथून पुढचा जो प्रोजेक्ट आहे तो शेणखताचा, सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट आहे. खूप सारं पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर त्या सगळ्यासाठी मी वेळोवेळी तुमच्यासमोर येणारच आहे, तुम्हाला ती माहिती देणारच आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे. तुमच्याशिवाय अशक्य. इथे कितीतरी लोक आज येऊन गेले, कितीतरी लोक आता माझ्या समोर बसलेले आहेत की जे कायम माईंच्यासोबत होते, जे आजही आमच्यासोबत आहे आणि उद्या कदाचित आम्ही नसू पण आमची जी लेकरं आहेत त्यांच्यासोबतही ती असणार आहेत. अशी लोक अमर असतात, असे हात ईश्वराचे असतात. आणि ते म्हटलं जातं ना की घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर ते हात नसतात घ्यायचे, त्या हातांचा देण्याचा गुणधर्म घ्यायचा असतो. आता आम्हीही तेच करणार आहोत. आम्हाला आजवर मिळत आलं आहे ना, आता जे आमच्याकडे आहे ते आम्ही शेअर करणार आहोत. मी खूप बोलते आहे, आता शेवटाकडे येते. मला कायम ह्या ठिकाणी उभी झाले मी बालगंधर्वाच्या स्टेजवर की मला तो भारत रशिया मैत्री कराराचा प्रसंग आठवतो, जो मी वनवासीमध्ये किती वेळा वाचला आहे, जो मी आईकडनं किती वेळा ऐकला आहे. आणि मला इथे उभं झालं की कायम तो प्रश्न पडतो की माझी आई जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आली 1984 साली, 83-84चं वर्ष असणार ती पहिल्यांदा बालगंधर्वमध्ये आली होती. त्याचं नातं ते नातं इथं जोडलेलं आहे. तेव्हा ती ह्या समोरच्या दरवाजाने आली होती का त्या पलीकडच्या दरवाजाने आली होती. जर तिने इथे स्टेजवर उभं राहून हमसे न तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर असं म्हटलं होतं, तेव्हा ते इथे मी जिथं उभी आहे इथं उभं राहून म्हटलं होतं की इथे मध्यभागी उभं राहून म्हटलं होतं. मला या वास्तूत आई जाणवते, मला सगळीकडे आई जाणवते. जर आता इथे आई असेल तर मला तिला सांगायचं आहे की आम्ही ठीक आहोत. खूप सारी देवाची माणसं आमच्यासोबत आहेत, जे आमच्यावर नजर ठेवून आहेत, जे आमची काळजी करतायत आणि इथून पुढेही करणार आहेत. आम्ही एकटे नाही आहोत मम्मा, आम्ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत आहोत. आणि तू तर कायम आहेसच. तू जर इथं आहेस तर तू हे माझं बोलणं ऐकून घे. मम्मा ऐक, तू आहेस. ममताने प्रास्ताविक केलं की 2 मिनटं खरं बोलावंसं वाटतच नाही, कारण तिचं प्रास्ताविक म्हणजे हृदयापर्यंत पोचणारं असतं, अतिशय हृदयापासून केलेलं, तुमच्या हृदयापर्यंत पोचणारं असं ममताचं प्रास्ताविक आपण ऐकलं. पण ममता स्मृती इतक्या उत्तम तऱ्हेने जागवता येतात. आपल्याजवळ जे आहे त्यातून आपण दिलं पाहिजे आणि देत राहिलं की येत राहतं, ही खात्री तुला समाजाने दिलेली आहे आणि ते तू करते आहेस. वय, विद्वत्ता आणि अनुभव यांच्यासमोर नम्र राहायला पाहिजे, ही माईंची शिकवण पुरेपूर अंमलात आणणारी आपली ममता. यानंतर आपला मुख्य पुरस्कार वितरण सोहळा. आपण यावर्षी डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी
स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र याच्या संचालिका यांना एक पुरस्कार देणार आहोत. जे सन्मानपत्र आपण देणार आहोत त्या सन्मानपत्राचं मी आधी वाचन करते. पद्मश्री डॉक्टर सौभाग्यवती सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार 2025. सन्मानपत्र डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, संचालक स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अहमदनगर, पुणे. आपल्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातर्फे गेल्या 22 वर्षांपासून बालकांचे दत्तक विधानाद्वारा कौटुंबिक पुनर्वसन तसेच अल्पवयीन आणि अत्याचारित मातांच्या पुनर्वसनासाठी केलेलं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे. आपले योगदान समाजातील दुर्लक्षित घटकांना त्यांचा हक्क आणि स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. आपल्या या सेवाभावी कार्यामुळे अनाथ बालकं, बालमाता आणि HIV बाधित, एड्स बाधित महिलांना नवी उमेद आणि समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रदान करण्यात येणारा तृतीय पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार देऊन आपणास सन्मानित करताना आम्हाला अपार असा आनंद होतो आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी माई परिवारातर्फे अनेक अनेक शुभेच्छा. आपण त्यांना हे मानपत्र आणि 51,000 रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना आपण यावर्षीचा पुरस्कार देत आहोत. द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था आणि वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ अमरावती यांच्यातर्फे हा पुरस्कार डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना प्रदान करत आहोत. अतिशय यथायोग्य अशी निवड आपण माई परिवारांनी केलेली आहे. यावर्षी जी संस्था आहे ती संस्था जीवन आनंद संस्था. त्यांना आपण जे सन्मानपत्र देणार आहोत त्याचं मी आधी वाचन करते. पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार 2025. सन्मानपत्र जीवन आनंद संस्था, मुंबई. आदरणीय माननीय संदीप परब सर, संस्थापक जीवन आनंद संस्था. आम्ही माई परिवार आपल्या समाजासाठी केलेल्या अथक कार्याचा मनःपूर्वक असा सन्मान करीत आहोत. रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध आणि मानसिक रुग्णांसाठी आरोग्यसेवा, अन्न, वस्त्र, निवारा आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून आपण दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याने जीवन आनंद संस्थेने माणुसकीचा अमूल्य असा आदर्श निर्माण केला आहे. विशेषतः पदपथावरील बालकांसाठी डे केअर सेंटर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार प्रकल्प यासारख्या उपक्रमांनी अनेकांचे जीवन परिवर्तन झालेलं आहे. रस्त्यावरील निराधारांसाठी सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आमचा सलाम. आपल्या सामाजिक योगदानामुळे आपण संपूर्ण समाजासाठीच प्रेरणास्थान बनला आहात. जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग, त्याचे संस्थापक माननीय श्रीयुत संदीप परब सर आणि सर्व कर्मचारी, कार्यकर्ते, आपल्या कार्याची गोडी आणि समाजासाठीचा त्याग अत्यंत प्रेरणादायक आहे. माई परिवाराच्या वतीनं आपल्या या प्रेरणादायी आणि सेवाभावी कार्याबद्दल पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई यांच्या
स्मृतिदिनानिमित्त प्रदान करण्यात येणारा हा तृतीय पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार देऊन आपल्या संस्थेचा गौरव करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी माई परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा. द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे, मी मान्यवरांना विनंती करते की आपण हा पुरस्कार प्रदान करावा. वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ अमरावती आणि सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था पुणे या सर्व संस्थांतर्फे जीवन आनंद संस्था या संस्थेला या वर्षीचा तृतीय पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफल आणि 51,000 रुपये असं या पारितोषिकाचं स्वरूप. दोन्ही पुरस्कारार्थींचं मनापासून इथे अभिनंदन. खरं तर संदीप परब सरांचं आणि जीवन आनंद संस्थेचं काम हे अतिशय वेगळं आणि मोलाचं असं काम आहे. म्हणजे रस्त्यावरतल्या वंचित आणि निराधार वयोवृद्ध आणि मानसिक रुग्णांना आधार देणारी ही जीवन आनंद संस्था, मी त्यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, ज्या महाराष्ट्रभूमीत अनेक साधू संतांनी जन्म घेतला, अनेक समाजसुधारकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा फुलेंपर्यंत अनेक समाजसुधारकांनी जन्म घेतला, परंतु जन्माच्या आधीपासून आणि शेवटपर्यंत ज्यांनी हाल अपेष्ट आयुष्याची केली, ज्या यातना भोगल्या आणि ज्या यातना नुसत्या यातना नसताना त्याची फुलं केली आणि त्या फुलांचं रूपांतर अनेक मुलांच्या आयुष्यात जीवन बदलणाऱ्या आमच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. वसईमध्ये त्यांचं भाषण खूप जवळून ऐकता आलं 2012मध्ये. माझी खूप लकी आहे की माईंना खूप जवळून भेटता आलं. आज व्यासपीठावर न्यायमूर्ती दिघे साहेब आहेत. कृष्ण प्रकाश सर, सर आपके गांव वाले मेरे आश्रम में है, जो गुमशुदा है झारखंड से या ऑल ओवर इंडिया के लोग मेरे पास हमारे आश्रम से है, जो मेंटल है लोग है. माननीय रवी नगरकर सर, ज्यांना पुरस्कार मिळाला त्या प्राजक्ताताई, काही महिन्यापूर्वीच सविता आश्रम पंढूर येथे आलेले दीपक दादा आणि काही दिवसापूर्वीच ममता ताई येऊन गेल्या पूर्ण परिवार. आणि पुण्यामध्ये आलो की विजया लक्ष्मी पंडित आज नाही आहेत, पण त्यांची प्रेरणा मला खूपही आजही आठवते. आणि आपण सर्वजण आज जीवनानंद संस्थेची जबाबदारी वाढलेली आहे हे निश्चितच, कारण माईंचं कार्य जिथे जिथे मराठी समजतं तिथे तिथे माईं पोचलेलं आहे. त्यांचं कार्य, त्यांचं पिक्चर, त्यांची भाषा, त्यांच्या बहिणाबाईंच्या ओव्या, ह्या सगळ्या आजही लोकांना पुरेपूर आठवतात. त्यामुळे जीवनानंद संस्थेची खूप मोठी जबाबदारी आज वाढलेली आहे. खरं ह्या संस्था आम्ही काय काम करतो की रस्त्यावर पडलेले वृद्ध म्हणा, मनोरुग्ण म्हणा, वृद्धांच्या पायामध्ये जखमामध्ये हजारो किडे असतात, तिकडे साफ करतो, त्यांना बरे करतो आणि आश्रमात नेऊन त्यांचं पुनर्वसन करतो. 510 लोकांना आतापर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्या घरी नेऊन सोडलं, जे बरे झालेले आहेत तसे. त्याही पलीकडे सांगतो, त्यावेळी द्रौपदी होती, त्यावेळी कृष्ण होता. आजही माझ्याकडे गरोदर मनोरुग्ण रस्त्यावरच्या येत आहेत, त्यांची डिलिव्हरी करणं. आताही 2 महिन्याचं बाळ, ते 98 वर्षाचं आजी. आज संख्या वाढत चाललेली आहे, परंतु प्राऊडली सांगतो, जे 10-10 वर्ष दारू पिऊन म्हापशामध्ये टॅक्सी स्टँडला पडलेले माणसं बरे केले नाही. मी शेती करत होतो, परंतु रवी नगरकर सर, राहुल सर आले आणि आमचं जीवनच बदलून टाकलं त्या गृहस्थांनी.
हे रवी सर म्हणजे परिस्पर्श आहे. समाजामध्ये जेवढे पुरस्कार मिळतात तेवढे सामाजिक कार्यकर्त्याला तिरस्कारही मिळतो आणि आमच्या वाट्याला तो काही चुकला नाही, जो पुरांपार आहे. अशाच एका प्रसंगात सरांना सांगितलं, अशी प्रॉब्लेम्स आहेत. सरांनी एका फोनवर राहुल सरांच्या मार्फत 22 लाख एका प्रोजेक्टला दिलं. 22 लाख देणं, 22 लाख देणं म्हणजे एखाद्याच्या सर्वसामान्य माणसाची ती आयुष्याची वरची पुण्याई असते. आज अनेक प्रकल्पाला रवी सर पाठबळ उभे करतात, स्वावलंबी बनवतात. आम्हालाच नाही की बऱ्याच महाराष्ट्रातल्या संस्थांना. माई गमतीने म्हणायचंच खरंच की भाषण नाही तर रेशन नाही. तर आज रवी सर बऱ्याच हजारो मुलांना रेशन पुरवतात, त्यामुळे कार्य करणं खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे रवी सर, दीपकदादा आहेतच. आज ताईंनी ओळख करून दिली दिघे सरांची. सर आपली पण जबाबदारी दिली आहे की वाईट वाटतं सर, आजही मुलं आमची रस्त्यावर आहेत. रात्रीचं त्यांना फुटपाथवर झोपावलं होतं मुंबईतल्या माझ्या मुलांना. वाढलेल्या मुली असतात, डे केअर सेंटर चालवताना संध्याकाळी जायला बघत नाहीत घरी त्या मुली. तुमची मदत लागणार आहे आम्हाला, आमच्याकडे लायसन्स नाही आहेत. तुम्ही जर मदत पाठीशी उभे राहिलात तर खूपच मोठं काम आमचं होईल. कारण जिकडे तिकडे हीच आमचीच नाही, बऱ्याच महाराष्ट्रातल्या अनेक संस्था संघटनेच्या समस्या आहेत. मगाशी गणेश शिंदे सरांनी सांगितलं, एकच सांगतो, जास्त वेळ बोलत नाही आहेत. अपने दादा दादी को मत भूलो, अपने माँ बाप को मत भूलो, वो थे इसके लिए हम है. कारण आमच्याकडे जी मुलं आहेत त्यांना आई वडील नाही आहेत, त्यांना आई वडिलांचं महत्त्व काय ते सांगावं लागतं. एक माझी मुलगी जिला वडील आठवत नाहीत, आई आठवत नाहीत, ती आमच्या आश्रमात राहिली, 4 वर्षच होती. बीकॉमला होती गोव्यात आश्रमात, मुंबईत आश्रमात, सिंधुदुर्गात होती. बीकॉमला होती गोव्यातल्या आश्रमात. 21 किलोमीटर धावायची, 5 वाजता उठून 7:30 पर्यंत ग्राउंड गाठायची, परत कॉलेज, परत संध्याकाळी ग्राउंड. गेल्या 2023 मध्ये तिने 28 मेडल मारले, 21 किलोमीटर 10 किलोमीटर जिंकून. एवढंच नाही की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 2023ला नॅशनल गेम झाले. त्या गेमला मी प्रत्येक 4 वाजता पहाटे तिच्यासोबत ग्राउंडवर असतो. तिच्यामुळे मला PT उषाला भेटता आलं. ह्या मुलींमध्ये पण काय स्पिरिट असतं, या मुलांमध्ये ज्यांना आई वडील नाहीत त्या मुलांमध्ये पण काय स्पिरिट असतं. थोडंसं ह्या लोकांना सपोर्ट द्यायची गरज आहे. आज ममताताई तुम्ही आश्रमात आलाच, त्या दिवशी आमचा आश्रम पावन झाला. कारण तुमचं जीवन काय आहे खूप जवळून बघितलं, जवळून अनुभवलेलं आहे. आम्हाला तर सर्वच आहे, तर तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या. तुमचं बालपण आम्हाला खूप जवळून अनुभवतं. आम्ही तर कार्यकर्ते खूप नालायक. मलाही माझी बरीच मुलं आहेत. मी ताईंचा फोन आल्यावर विचारलं, संदीप दादा मी ममता सिंधुताई सकपाळ बोलती. ताईंना विचारलं, तुम्ही ताईंची खरीच मुलगी का? आम्ही काय माणसं ना, आमची बरीच मुलं आहेत अशी सांगत असतात संदीप दादांचा मुलगा म्हणून. मग ताई बोलली, हो हो, जिची माईंनी नाळ तोडली तीच मी ममता सिंधुताई सकपाळ. ज्यावेळी आश्रमात आल्यात आम्ही खरंच पावन झालो. आज गिरीशदादा इथे नाहीत. खूप मोठं काम महाराष्ट्रात सगळे संस्था काम करत आहेत. आताच बोललो की जबाबदारी वाढलेली आहे. उद्या काल साताऱ्यातून फोन आले, मुंबईतून आलेत, गोव्यातून नेहमी येतात. आता सरांना बोललो की उद्या पुण्या साईडने फोन येतील. रवी सर एकाच बोलले मी आहे. हा विश्वास KTFLचा राहुल सरांचा कायम पाठीशी राहू देत. आज आम्ही माई परिवाराचे आम्ही भाग आहोत. माई आमच्यासोबत राहतील. माईंच्या स्मृतींना पुन्हा अभिवादन करतो आणि माझे सर्व ट्रस्टी, माझे सगळे सहकारी, माझ्या बांधवांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. हेच थांबतो. जय हिंद. आपण देव पाहिलाय की नाही असं विचारलं तर सगळ्यांचं उत्तर नाही येईल, की कुठे असतो तो माहिती नाही. पण मला असं वाटतं ही देवस्वरूप अशी माणसं असतात आणि तो देव एकमेकांच्या हातात हात देत देत अशी देवस्वरूप माणसं भेटतात. आपण थोडेही काही अंशी तसा व्हायचा प्रयत्न करूया. देवरूप होऊ सगळे असं म्हणत आपण समाजाला घडवूया. यानंतर आपण माननीय श्रीयुत कृष्णप्रकाश सरांचं इथे मनोगत ऐकून घेऊया आणि मग प्राजक्ताचं मनोगत. माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई श्री शिवकुमार ढगे जी,
मान्य श्री रवि नवरकर जी, व्यवस्थापकीय संचालक कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड पुणे, आजचे पुरस्कारार्थी सत्कार मूर्ती डॉक्टर प्रजक्ता गिरीश कुलकर्णी, जीवनानंद संस्था सिंधुदुर्ग से जे कार्य आहे ते तर अत्यंत मोठे आहेच. श्रीमती ममताताई, श्रीमती विनया देसाई, माझे समोर उपस्थित साहेर, वैशालीताई, अनेक लोक उपस्थित आहे माझ्या ओळखीचे इधर. मुझे जब ममताताई बुलाने आई तब मेरे छुट्टी का कार्यक्रम पहले से सुनिश्चित था कि मैं छुट्टी लेने वाला था. छुट्टी के लिए मैंने निवेदन डाल दिया था. मैंने इनसे पूछा कि तिथि में कोई परिवर्तन हो सकता है क्या, पर उन्होंने बोला बाकी लोगों ने पहले से समय दे दिया है. और तब मैंने सुनिश्चित किया कि अगर ये कार्यक्रम पद्मश्री डॉक्टर सौभाग्यवती सिंधुताई सपकाळ का है और उनके नाम पर यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार दिया जा रहा है, तो कृष्ण का तो वहाँ होना जरूरी है. और इसलिए आज मेरी पूरी फॅमिली, पूरे परिवार जो है, माझं जे संपूर्ण कुटुंब आहे ते आत्ता चेन्नईला आहे. ते फिरायला गेलेले आहे. मी त्यांच्यासोबत होतो. फ्लाईटने आलेलो आहे आता. आणि आता 11:15ची माझी फ्लाईट आहे, त्यामुळे व्यतिक्रम करून मी बोलतो आहे. ठीक आहे. सिंधुताई से माझे जे नातं आहे ते अत्यंत जुनं आहे. आणि प्रथमच जेव्हा नांदेडला मी तिला भेटलो होतो, मी एकदम माझ्या सळसळता रक्त होता त्या काळाचा. मला नांदेड म्हणजे माझ्या ASP काल, म्हणजे आज पासून 24 वर्ष पूर्वीचा काळ मी सांगतो आहे. 2001 मध्ये मी नांदेडला होतो. 2000 आणि 2001 2002 पर्यंत. आणि त्यानंतर मालेगावला आलो. आणि तिकडे जे स्वामी रामतीर्थ मराठा युनिव्हर्सिटीचा जे हॉल होता, तिकडे कार्यक्रम होता. युनिव्हर्सिटीची वास्तू त्यावेळेस तयार होत होती आणि तिकडेच कार्यक्रम होता. आणि एवढा ओजस्वी, इतनी सुंदर भाषा, इतनी सुंदर प्रस्तुति, इतनी भावुक कर देने वाले विचार, और वो भी भुक्त भोगी तीव्रता से लैस. कबीर की तरह उनकी आवाज में अनुभव का सच और अनुभय का सच तो था, लेकिन कबीर की तरह वो अक्खड़ और फक्कड़ नहीं थी. ती फार मायाळू होती. मी 2-3-4 कार्यक्रमामध्ये त्यांच्यासोबत अनेकदा भेटलो. पण त्यांचा मायाळू स्वभाव, म्हणजे एवढा सहन करून पण त्यांचे मनात जरा पण तिक्तता नव्हती, जरा पण तिखटपणा नव्हता. ऐसा अद्भुत इंसान देखने में बहुत कम मिलता है. कभी कभी कोई ऐसा इंसान धरती पे आता है जो आईने को भी हैरत में डाल देता है, और तशी होती सिंधुताई सपकाळ. राजा अश्वपती कैकेयी सारखा
त्यांच्याकडे राजपाट नव्हता, तरी पण त्यांचा उद्दिष्ट तसाच होता आणि आहे, सध्या पण आहे. ममताताई आणि संपूर्ण त्यांचं जी टीम आहे, संस्था आहे, ते तसा प्रकारचे कार्य सतत करीत आहेत. न तो अहम कामे राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामे दुख तप्तानाम प्राणीनाम अतिनाशनम. की आम्हाला स्वतःसाठी राज्याची अथवा स्वर्गाची अथवा मुक्तीची सुखाची काही कामना नाही, इच्छा नाही. मी केवळ दुःखग्रस्त प्राणी मात्रांच्या पीडेचा नाश व्हावा एवढीच इच्छा करतो, आणि हे मोठी गोष्ट आहे. जे के रंजले गांजले त्यासी मने जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह नवनीत तैसे सज्जनाचे चेत, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जे हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा अनिदासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. खरं तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये भगवंताची मूर्ती होती. त्रासलेले आहेत, चिंताने ग्रसलेले आहेत, कष्टमध्ये आहेत, कुठल्या विकाराने ग्रस्त आहे, आजाराने पीडित आहे. जे रंग मोठे छोटे सगळे सारखेच सिंधुताईसाठी होते, आणि त्यांना ते आपलेसे करीत होते. त्यांचे दुःखी मानेवरून मायेच्या हात फिरवत होते, आधार देत होते, योग्य सल्ला देत होते. आणि खरे तर असाच माणसाचा ठाई भगवंत असतो, यामध्ये दोन मत नाही. यह अलग बात है कि खामोश खड़े होते हैं, फिर भी जो लोग बड़े होते हैं वो बड़े होते हैं. ऐसे दरवेशों से मिलता है हमारा सिजरा, जिनके जूते में कई ताज पड़े होते हैं. मुझे सलीम चिश्ती, जो चिश्तिया संप्रदाय के सिलसिले से आते थे, जो फकीरी अंदाज में खानकाहों में जीवन जीने का अंदाज जीते थे पीरी और मुरीदी की परंपरा से, तो सलीम चिश्ती साहब का वो वाकया याद आ गया. जब सलीम चिश्ती साहब को उनके खानकाह के लोगों ने, आसपास के गांव के लोगों ने कहा कि इस गांव के लिए बादशाह सलामत अकबर से कुछ मांग लीजिए, आपने आशीर्वाद दिया, उनको बहुत कुछ मिला है, तो आप जाइए इस गांव के लिए कुछ मांग लीजिए. सलीम चिश्ती फकीर आदमी ठहरे, पर गांव वालों की गुजारिश, चलो गांव के लिए मांग लेते हैं. पहुंचे वहां तो फतेहपुर सिकरी में बादशाह सलामत अकबर पहले सारे लोगों से चर्चा करते थे, विभिन्न धर्मियों से, उनका सुलह कुल था, तो चर्चा किया और उसके बाद नमाज अदा करने बैठ गए आखिर में. और नमाज अदा करने के बाद वो दुआएं मांगने लगे. जब वो हाथ उठाकर दुआएं मांगने लगे तो सलीम चिश्ती साहब वहां से निकल पड़े. बादशाह सलामत उनको जाते देखते रहे, लेकिन उन्होंने सोचा कि उपासना में भंग नहीं होनी चाहिए. जब वो निकलकर जा रहे थे और काफी आगे निकल गए, तो पीछे से उन्होंने अपने कारिंदों को, अपने कर्मचारियों को भेजा कि बात जो फकीर हैं उनको जरा बुलाकर लाइए. जब उनको बुलाकर लाया गया तो बोले, आप सुबह से आए थे, जब से मैं इबादत कर रहा था, जब से मैं चर्चाएं कर रहा था, आप खड़े रहे, और आखिर में जब मैं दुआएं मांग रहा था आप निकल पड़े. आपको कुछ चाहिए तो बताइए. तो उन्होंने कहा कि देखिए, आया तो था मेरे गांव वालों के लिए मांगने, मुझे तो किसी चीज की जरूरत नहीं है, लेकिन जब मैंने देखा कि आप खुद हाथ फैलाकर मांग रहे हो तो मुझे लगा आपसे क्या मांगना, उसी से मांग लेता हूं जिससे तुम मांग रहे हो. तो जो सच्चे कार्य करते हैं ना, उसको ईश्वर उसकी मदद के लिए खुद आ जाते हैं.
इसमें संदेह नहीं। मुझे भगवत गीता की में जो कर्म योग के बारे में बताया गया है, जो बुद्धि योग के बारे में बताया गया है, कि व्यक्ति को अपना जीवन जीते वक्त अहंकार की भावना, स्व की भावना छोड़ देनी चाहिए। हम उदाहरण बने, ये उद्देश्य भी छोड़ देना चाहिए। हम किसी के लिए दृष्टांत बने, ये उद्देश्य भी छोड़ देना चाहिए। अर्जुन जब बार बार किंकर्तव्य विमूढ़ होकर प्रश्न करते हैं, तो भगवंत उन्हें सलाह देते हैं, उन्हें आदेश नहीं देते। उन्हें सलाह देते हैं कि ना तो तुम करता हो और ना ही तुम्हारी छुट्टी है कर्तव्य करने से, और ना ही इन कर्तव्यों के परिणामों का भोग करने से। भोग किसको मिलेगा, कितना मिलेगा, वो अलग है, वो हमारा निर्णय है। पूरे संसार में जितनी भी ऊर्जा का स्रोत, ऊर्जा है जो है, वो एक स्रोत से निकलता है। साइंस भी, विज्ञान भी यही कहता है। लेकिन जो भौतिक प्रकृति शक्ति है, वो ऊर्जा इस कार्य का संपादन करती है। मतलब ऊर्जा का स्रोत एक है, आदेशकर्ता एक है, उस ऊर्जा का संगठन करने वाली भौतिक प्रकृति शक्ति, हमारे चारों ओर की जो शक्तियां हैं वो दूसरी हैं, और हम केवल इच्छा करते हैं, हम इच्छा का कार्य करते हैं। अगर हम सदिच्छा करेंगे, सही सोचेंगे, तो हम अकर्म करेंगे, अर्थात कर्म योग करेंगे, अर्थात हम अपना कर्म करके उसका समर्पण करेंगे दुनिया के लिए। यहां जिन लोगों को पुरस्कार दिया गया, वो भी यही कार्य कर रहे हैं, और जिनके नाम पर पुरस्कार दिया गया, उन्होंने इस कार्य में अपनी अमिट छाप छोड़ी। उन्होंने अपने लिए कुछ नहीं चाहा है, लेकिन और भी लोग, वो भगवान कृष्ण की तरह, उन्हें कर्म, अकर्म और विकर्म का अंतर समझाते हुए चल रही हैं। मुझे एक वाक्य छोटा सा याद आता है कि एक बार जैसे एक कंदील जलाया गया, दीपक जलाया गया, उस दीपक की तरफ ये जो नियोन लाइट है, ये विद्युत बल्ब है, बड़ी तुच्छता से देख रहा था, बड़ी हीनता से देख रहा था। उसकी तरफ जब वो हीनता से देख रहा था, तो ये दिया, जलता हुआ दिया, मुस्कुरा दिया। उसको मुस्कुराता देख वो नियोन लाइट कहने लगा, ऐ तुच्छ दिए, तू तो तब तक तेल रहेगा, बाती रहेगी, तब तक जलेगा, उसके बाद बुझ जाएगा। मुझे देखो कैसा चमचमाता हूं, कितनी रोशनी देता हूं, कितना अंधेरा दूर करता हूं। दिया फिर भी मुस्कुराता रहा। बोला, ऐसा क्या है कि तुम फिर भी मुस्कुरा रहे हो? दिए का जवाब था कि हम एक दिया से दूसरा दिया जला सकते हैं, तुम नहीं जला सकते। तो सिंधु ताई सपकाळ का जीवन एक दिए से दूसरे दिए को जलाने का जीवन है। त्यांचे संपूर्ण जीवनची जी गाथा आहे, ते स्वतःचे कष्टाने, चे तेलने, स्वतःचे कर्मचे बातीने ती स्वतः प्रज्वलित राहिली लोकांसाठी, आणि गेल्यानंतर पण त्यांची आभाळ माया एवढी आहे की ते दियासारखा, ते दीपकसारखा, कंदीलसारखा काम करती आहे की त्यांचं ज्यांना पुरस्कार मिळतो आहे ते पण तसेच लोक आहे, आणि त्यांची प्रेरणा घेऊन आणखीन लोक समाजामध्ये असे काम करणारे, फक्त कर्म करणारे नाही आणि विकर्म करणारे तर भरपूर लोक मिळतात समाजात, ज्यासाठी मला कर्तव्य कठोर व्हावा लागते किंवा डिगेसावाला
निर्णय घ्यावा लागता, कठोर निर्णय. एक बार मैं और आचार्य तरुण सागर जी एक ही मंच पर बैठे थे और उस वक्त मैंने कुछ कठोर एक्शन लिए थे. सांगली की बात है. तो तरुण सागर जी ने ये बात कही थी कि पुलिस जो खाकी वर्दी वाले हैं और हम संत जो अर्धनग्न हैं एक ही काम करते हैं. एक शब्दों से सुधारता है और दूसरा छड़ी से सुधारता है. हमने सोचा दोनों अपना लिया जाए, शब्दों से भी सुधारा जाए और छड़ी तो चलाई जाए, कानून तो चलाया ही जाए. एनीवे, मैं ये बताना चाहता हूं कि ममता ताई से मेरी मुलाकात नहीं हुई थी. इसके पहले 2 ही बार अब तक मिला हूं मैं ममता ताई से. पर ममता ताई काही जरी असला तर मला कधीही तुम्ही सांगू शकते, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा. और माझ्याकडे संघटन क्षमता आहे, माझ्याकडे लोकांना जोडण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही सांगाल ते माझ्यासाठी शक्य आहे. जर काही गरज असली तर नेहमी सांगत जावा. हा जे कार्यक्रम आहे यासाठी मतलब खूप खूप शुभेच्छा. माझ्या नेहमी मी तुमच्या साथ आहे ताई, आणि कधी हाक द्या. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय उत्तम असे विचार आपण इथे ऐकलेत. माननीय श्रीयुत कृष्णप्रकाश सरजी, धन्यवाद. यानंतर आपण डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांचं मनोगत ऐकणार आहोत. मी डॉक्टर प्राजक्ताला विनंती करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्वयंसेवी संस्थांचे, सामाजिक संस्थांचे भरभक्कम आधार असलेले शिवकुमार ढिगे, अतिशय कार्यतत्पर असलेले अधिकारी ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं ते कृष्णप्रकाश सर, भारतभरातल्या अनेक संस्थांना मदतीचा हात देणारे धान्यदाते श्री रवी नगरकर सर, जीवनानंद संस्थेचे संदीप परब आणि अखिल माई परिवार. आज या व्यासपीठावरून तुमच्याशी माझं मनोगत तुमच्या समोर मांडताना मला खूप भारावून गेल्यासारखं वाटतंय. खरं म्हणजे मानवांचा वारसा पुढे चालवणं हे त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या आसपासच्या लोकांसाठी खूप आव्हानात्मक असतं. आणि आज आपण बघतोय की दीपक दादा, ममता आणि विनय आणि सगळा माई परिवार हा वंचित घटकांसाठी किती असोशीने काम करतोय. आणि असं असोशीने काम करणाऱ्या लोकांनी स्नेहांकुर आणि स्नेहालयाच्या कामाची दखल घ्यावी याबद्दल मी तुमची कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या असीम त्यागाने आणि अमोघ वाणीने बालसेवेला आणि बालहक्काला आणि मुळामध्येच पदर पसरून मदत मागण्याला अत्यंत वलय आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या माईंना मी या क्षणी अभिवादन करते. स्नेहालयावर टाकलेल्या जबाबदारीची या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा जाणीव होत आहे. मुळामध्ये ज्या कामासाठी
ज्या 30 वर्षाच्या कामासाठी हा पुरस्कार, यशोदामाई पुरस्कार, स्नेहांकुर दत्तक विधानाच्या कामाला देऊ केला, हे फक्त दत्तक विधान केंद्र नसून गेल्या 20 वर्षापासून बालसेवेचं, बाल हक्कासाठीचं आणि महिलांच्या हक्कासाठीच्या चळवळीचं हे केंद्र बनलेलं आहे. हे मला या निमित्ताने सांगायला लागतं, आनंद वाटेल. 2004 साली स्नेहांकुरची सुरुवात झाली आणि आमच्या हे लक्षात येऊ लागलं होतं की अनेक संस्थांमध्ये मुलं त्यांच्या विधिसंघर्षग्रस्त पालकांच्या भांडणांमुळे अडकून पडलेली असतात. आणि हे चित्र खरं तर आम्ही 30 वर्षापासून पाहतोय की मुलांच्या पुनर्वसनामध्ये आईवडिलांच्या तिथे नसण्यानी, अनाथ असण्यानी, वंचित असण्यानी, मुळामध्ये आईवर जर बलात्कार झालेला असेल किंवा काहीतरी कायदेशीर प्रक्रियेमध्ये ती अडकलेली असेल तर मुलांच्या पुनर्वसनामध्ये त्यांनी बाधा येते. आणि अशी जी बाधा येत असते तिच्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून 2013 साली स्नेहांकुरने औरंगाबाद हायकोर्टमध्ये एक विनंती अर्ज दाखल केला, जिथे मागणी केली गेली होती की अशा विधिसंघर्षग्रस्त पालकांच्या मुलांना तातडीने दत्तक विधानासाठी, पुनर्वसनासाठी मोकळे केले जावे, मुक्त केले जावे. औरंगाबादच्या न्यायपीठाने ही मागणी मंजूर केली आणि त्यानंतर कुठलंही मूल पुरावा म्हणून वापरलं जाणार नाही, ते पुनर्वसनासाठी तिष्ठत बसणार नाही, अशा प्रकारचा निकाल दिला गेला. आणि महाराष्ट्रभरातल्या CWCंना त्याचं सर्क्युलर वाटलं गेलं न्यायालयाच्या आदेशानुसार. त्या दिवसापासून आजपर्यंत या न्यायालयीन निकालामुळे अनेक मुलं दत्तकासाठी फ्री झाली, मुक्त झाली, त्यांचं कौटुंबिक पुनर्वसन झालं आणि आजही महाराष्ट्र दत्तक विधानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे. 2000 सालापासून एक मोठी समस्या नगर जिल्ह्याला, नवे भारताला भेडसावते, ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. आणि दत्तक विधान केंद्राच्या कामामध्ये असताना आम्ही वेळोवेळी अनेक मुलांना जखमी अवस्थेत, बेवारस अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी पाहत राहिलो, अनेक सार्वजनिक ठिकाणी पाहत राहिलो. आणि 2000 सालाच्या सुरुवातीला ही परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत भयावह होती. मुलींचा जन्मदर हा 870च्या जवळ आलेला होता दर हजारी मुलांमागे. आणि आता काहीतरी तातडीचे प्रयत्न करायला हवेत ह्या हेतूने स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने एक व्यापक काम हाती घेतलं आणि त्या अभियानाचं नाव होतं गाव तिथे स्नेहांकुर. ह्याच्या अंतर्गत 2 योजना चालवल्या गेल्या, मुलगी वाचवा, पाळण्यास सोडवा आणि स्त्री हत्यामुक्त गाव अभियान. आणि या अभियानाअंतर्गत जवळजवळ संपूर्ण अहमदनगर जिल्हा आमच्या कार्यकर्त्यांनी फिरले, सगळ्या लोकांशी मुक्त संवाद केला, दुर्गम भागांमध्ये गेले, स्त्रीच्या जन्मदर वाढण्यासाठीचं महत्त्व, जनन आरोग्य या विषयावर बोलले. या निमित्ताने आजही 3000 स्वयंसेवी कार्यकर्त्यांचं जाळं अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्नेहांकुरने उभं केलेलं आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की नगर जिल्ह्यामधले सगळे डॉक्टर, नगर जिल्ह्यामधले सर्व पोलीस कर्मचारी या नेटवर्कचा, या जाळ्याचा अविभाज्य भाग आहेत. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पुढच्या 2 वर्षातच
870 वरचा जन्मदर हा 920 झालेला दिसला. आणि या कामाची दखल टाइम्स ऑफ इंडियाने सगळ्यात पहिल्यांदा आणि नंतर सत्यमेव जयतेने घेतली. आणि त्यानंतर स्नेहांकुरचं काम हे सगळ्या भारतभर वाखाणलं गेलं आणि पोहोचलं. त्याचं कारण असं होतं की स्नेहांकुर हे एका मर्यादित क्षेत्रामध्ये काम न करता स्वतःच्या कामाची व्याप्ती वाढवत चाललं होतं. 2017 आम्हाला नगरच्या एका पुलाखाली एक 3.5 वर्षाची मुलगी मिळाली जिच्यावर अमानुष बलात्कार झाला होता. आणि तिचे सगळे युरिनची जागा सगळं फाटून गेलेलं होतं आणि तिच्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. स्नेहालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून यासाठी निधी उभा केला आणि ही तातडीची रक्कम उभी करून तिचं ऑपरेशनही झालं. पण पुढची सगळी जी उपचार होता तो त्याचा खर्च खूप जास्त होता. आणि या कामी स्नेहांकुरने त्यावेळच्या ज्या महिला बालविकासच्या मंत्री होत्या मनेका गांधी यांच्याशी संपर्क केला आणि या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा केला. आणि मनेका गांधी ज्या पद्धतीने हे काम जनसामान्यांनी उचलून धरलं होतं त्या मुलींना मदत करण्याचं, त्यांनी खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी अध्यादेश काढला की मनोधैर्य योजनेमध्ये यापुढे बलात्कार झाल्यावर फक्त उपचार कागदपत्र जमा करण्यासाठी न थांबवता पहिल्यांदा निधी खुला करावा आणि नंतर कागदपत्रांची छाननी करावी. आणि हा खूप महत्त्वाचा अध्यादेश आहे असं आम्हाला अजूनही वाटतं. स्नेहांकुरचं काम करत असताना, मुळामध्ये स्नेहालयाचं काम करत असताना, स्नेहांकुरचं काम करत असताना हे आमच्या कायमच लक्षात आलेली गोष्ट आहे की एखादी स्त्री सामाजिक बळ तिला मिळालं नसेल तर गर्ते तोडली जाऊ शकते. आमच्याकडे अशा असंख्य अल्पवयीन माता, कुठलंही कौटुंबिक पाठबळ नसलेल्या माता, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला या सातत्याने येत असतात. आणि खूप नाईलाजाने त्यांना आपलं मूल दत्तक विधानामध्ये द्यावं लागतं, कारण कुठल्याही अर्थाने समाजाशी लढण्याची आणि ते मूल जगवण्याची त्यांच्यामध्ये हिंमत उरलेली नसते. कुठल्याही आईच्या नशिबाला स्वतःचं मूल त्यागण्याची वेळ येऊ नये म्हणून स्नेहांकुरने पुढच्या काळामध्ये स्नेहाधार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली. आणि स्नेहाधारचं रोपटं आता चांगलंच फोफावलं आहे. स्नेहाधारमध्ये आजही ज्या महिला स्वतःचं मूल देऊ इच्छित नाहीत पण स्वतःच्या पायावर उभा राहायला उत्सुक आहेत, शिक्षणाला उत्सुक आहेत, अशा महिलांना कायमस्वरूपी लॉंग टर्म शेल्टरसाठी ठेवून घेतलं जातं, थोड्या काळासाठी ठेवून घेतलं जातं, समुपदेशन केलं जातं, कायदेशीर सल्ला दिला जातो, त्यांच्या केसेस लढल्या जातात. त्यासाठी वकिलांची एक फळी, स्वयंसेवी वकिलाची फळी कार्यरत आहे. आणि अशा स्नेहाधार सरासरी 500 महिलांना दर महिन्याला बळ देतं. ही खूप मोठी व्याप्ती आहे असं वाटतं मला सामाजिक कामाची. सांगण्यासारखं खूप आहे पण ते नेमक्या शब्दात कसं मांडावं, कारण हा सगळाच प्रवास मानवी व्यथेचा प्रवास आहे आणि मानवी हिमतीचा पण प्रवास आहे. जसं मगाशी गणेश दादा इथे म्हटले होते की चळवळ वेदनेतनं जन्म घेते, तसेच सगळ्या चळवळींचा उगम वेदनेतूनच झाला आहे. तर ही वेदना तुमची आणि माझी सगळ्यांचीच आहे असं समजून आपण जी सामाजिक कामं चाललेली आहेत त्यांना
खूप खुल्या दिलाने हातभार लावूयात असं या निमित्ताने मी आवाहन करते सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांना, श्रोत्यांना. मी 2019ला माईंना शेवटचं भेटले होते आणि त्या खूप आसोशीने माझ्याशी बोलत राहिल्या. त्यांनी मला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले, माझ्या कामाविषयीचे प्रश्न विचारले. खरं तर त्या अनुभवाने, विद्वत्तेने ह्या खूप ज्येष्ठ होत्या, पण त्या इतक्या आत्मीयतेने मला विचारत राहिल्या माझ्या कामाविषयी, प्रश्नांविषयी, मला नेमकं काय वाटतं, की मला भारावून गेल्यासारखं झालं. आणि त्यांनी जो जिव्हाळा दाखवला तो माझ्या अंतःकरणात अजूनसुद्धा आहे, अजूनसुद्धा तो ओलावा मला जाणवतो. माईंच्या स्मृतीला मी वंदन करते आणि सगळ्या स्नेहालय परिवाराच्या वतीने मी यशोदा माई हा पुरस्कार स्वीकारते आहे. तुम्ही इथे बोलावलंत आणि चळवळीचा गौरव केलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नाव डॉक्टर प्राजक्ता आहे. मागचं डॉक्टर काढून टाकते. प्राजक्त हा नेहमी हळुवारपणे असा जमिनीवरती येणारा, सुगंध देणारा असा प्राजक्त. आणि दत्तक विधानासारखं स्नेहांकुरचं इतकं नाजूक, इतक्या कोमल विषयावरचं असं हे काम प्राजक्ता तू करते आहेस. आणि म्हणजे स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी जेवढे आम्हाला ग्रेट वाटतात, मी आज अगदी जाहीरपणे असं म्हणेन की प्राजक्ता तुझं काम हे कितीतरी पटीने महत्त्वाचं, मोलाचं काम तू करते आहेस. आणि म्हणजे मुलगा मुलगी आणि त्याचं प्रमाण आणि हे सगळं ऐकल्यानंतर मती आपली गुंग होऊन जाते, थक्क होऊन जाते आहे. पण मला तर असं वाटतं की बेटा भाग्य से होता है, कोई कहते हैं ऐसे, बेटा भाग्य से होता है लेकिन बेटियां सौभाग्य से होती है. तर ते सौभाग्याचं काम तू खूप करते आहेस. म्हणजे तुला पाहुण्यांनी उठून सॅल्यूट केला तुझ्या विचारांच्या नंतर. खूप आदर वाटतो या कामाचा, ज्यांनी आपल्याला खरं तर रवी सरांचे आणि ममता परिवाराचे, माई परिवाराचे, ह्या सगळ्यांचे स्नेह हा इतका वेगळा आहे. त्यांनी जी उभारी दिली आहे, जी ऊर्जा दिली आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे अशी शब्दात सांगू शकत नाही, पण खऱ्या अर्थाने उभं केलं आहे सगळ्यांनाच. मी रवी सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत, थोडक्यात असं म्हणत नाही कारण कामच इतकं तुमचं मोठं आहे, मनोगत व्यक्त करावं. माईंच्या 3ऱ्या स्मृतिदिनी मला इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभं केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. जास्त वेळ न घेता येथील सगळे मान्यवर आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द पटकन संपवतो. एकदा 2014 किंवा 2015ची गोष्ट असेल, मी इंडिगो फ्लाईटने प्रवास करत असताना मी नॉर्मली पहिल्या सीटवर बसतो कारण माझ्या उंचीमुळे मला सीटवर बसता येत नाही, त्यामुळे मला फ्लाईटच्या सीटवर पहिली सीट गाठायला लागते. आणि त्यावेळी एक अनाऊन्समेंट झाली आणि मला एअर होस्टेसनी सांगितलं की तुम्हाला थोडं मागे जाऊन बसायला लागेल. मी पटकन म्हटलं की कोण येते, मला वाटलं कोणीतरी पुढारी असेल, आपलं नेहमीचं कर्तव्य करावं आणि मागे बसावं. तर नाही, ते म्हणाले की पद्मश्री सिंधुताई सपकाळ इथे येणार आहे आणि बसणार आहे. माझं असं म्हणजे खूप मला ग्रेट वाटलं आणि मी लगेच पाठीमागे गेलो. मला एक असं फिलिंग झालं की जसं मोठी लोक आल्यानंतर उठून उभं राहतो आणि त्यांना आपली जागा देतो, ते फिलिंग माझ्या मनात एवढं रुळलं. आणि मी त्यावेळेला एक विचार केला होता की मलासुद्धा या संस्थेसाठी काहीतरी हातभार लावा असं वाटेल, कारण माईंचं कार्य एवढं ग्रेट आहे. तर आणि मला ही संधी मिळाली. अनफॉर्च्युनेटली
माईंना मी कधीच भेटू शकलो नाही. आणि त्याची कारणं वेगवेगळी आहे. कारण माझा जो इथे स्थायी आहे, मी US ला असतो आणि माझा 70% वेळ US मध्ये जातो आणि मी 30%च वेळ इथे भारतात असतो. तर ह्या काळात, कोविडच्या काळात माझे तिथे प्लांट बांधणं चालले होते, मी त्या धावपळीत होतो आणि अशा वेळेला जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळेला मी बऱ्याच संस्थांना माझ्या मुलाबरोबर प्रवास करत होतो आणि त्यावेळेला इथली विदारक परिस्थिती जी बघायला मिळाली, त्यावेळेला असं लक्षात आलं की अन्नधान्य आणि या बेसिक 4 गोष्टींमुळे मुलं बरीच उपाशी वगैरे झोपत आहेत. त्या काळात मदतीचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं काहीतरी सस्टेनेबल करावं, म्हणून मग बऱ्याच संस्थांशी जोडल्या गेलो आणि अशा प्रकारे मला माई परिवारांशी माझा कनेक्ट झाला. पण माई असताना मला तिथे जाता आलं नाही आणि नंतर माई गेल्यानंतर मी गेल्यावर मला ममताताई, विनयदादा, दीपकदादा आणि अरुण भाऊ पण भेटले आणि या सगळ्यांबरोबर असताना मला त्यांच्यातला एक पोरकेपणा जाणवला. कुठेतरी ही सगळी मंडळी हरवलेली आहे यांचं, आणि एवढं मोठं संस्था उभी केल्यानंतर तिथे कुठेतरी मला असं लक्षात आलं की आपण एक आपलं ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर आहे आपल्याकडे, थोडंसं चॅनलाइज करता येईल का बघावं, म्हणून मग यांच्याबरोबर मी हितगुज सुरू केले. आणि माझं भाग्य असं की या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्याबद्दल मी मनोमन त्यांचे आभार मानतो. हा प्रवास चालू असताना माझ्या एक लक्षात आलं की बरेच संस्था ह्या देणगीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि यांना आपल्याला सेल्फ सस्टेन करायला पाहिजे. आज मी माझ्या कंपनीत 18 प्लांट चालवतो आणि जेव्हा हे चालवतो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण ह्या संस्थांना कुठेतरी एक आधार द्यायला पाहिजे, एक सेल्फ सस्टेन करायला पाहिजे, कुठेतरी प्रोजेक्ट राबवायला पाहिजे. असं मी 36 संस्था जवळजवळ फिरत असतो जेव्हा जेव्हा मी इथे येतो त्यावेळेला. आणि अशाच प्रकारे मला संदीप सरांशी पण माझी ओळख झाली आणि आम्ही थोडेसे काही प्रोजेक्ट चालू केले आणि ते प्रोजेक्ट खरंच नावारूपास यायला लागले. त्यापैकी काही प्रोजेक्ट आहे माईंबरोबर, दीपकदादांबरोबर आम्ही बेकरीचा एक प्रोजेक्ट चालू केला, मुरघासचा एक प्रोजेक्ट चालू केला. संदीप सरांबरोबर मी आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून एक शेतीचा उपक्रम राबवला, पोल्ट्री तयार केल्या. अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत बऱ्याच संस्थांमध्ये आणि अजून आम्हाला 36 संस्थांमध्ये हे काम करायचं आहे. आणि याबद्दल मी माझ्या KTFLच्या परिवारात बरेच लोक आहेत जे माझ्याबरोबर काम करतात आणि आम्ही जेव्हा काम करतो नॉर्मली सॅटर्डे संडेला तिथे असतो, तर मला त्यांचे पण मनपूर्वक आभार मानायचे आहे. माझे सगळे जे कलिग्ज आहेत जे माझ्यासोबत काम करतात. आणि मला काही गोष्टी ज्या माईन भेटल्या नाहीत पण सगळ्यांकडून, या बहीण भावंडांकडून जे शिकायला मिळालं ते असं आहे की यांनी 5-6 धोरणं जी माईंची लिहून काढली, जे मी पण त्यात सहभागी होतो. आणि त्यापैकी मला ज्या काय आवडतात त्या गोष्टी अशा की पहिलं म्हणजे प्रेम. माईंनी सगळ्यांना प्रेमाने जोडलं होतं. एक जाणीव म्हणून आहे जी नेहमी आपल्याला हसत असतो पण आपल्याला दुःखाची पण जाणीव असायला पाहिजे आणि ती आपण आपल्या पाठीशी ठेवायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी म्हणजे स्वीकार. नॉर्मली आपल्याला नाकारल्या जातं त्यावेळेला दुःख होतं आणि त्या दुःखाचा पण आपण कसा स्वीकार करायला पाहिजे हे माईंनी या सगळ्या बहीण भावंडांना शिकवलेलं आहे आणि त्यांनी ते लिहून काढलेलं आहे. मला इतक्या छान वाटतात जेव्हा जेव्हा मी माईंच्या आश्रमात जातो आणि रमतो तिथे, त्यावेळेला ह्या सगळे ध्येय मूल्ये त्यांनी एका लिहून काढली, रेखाटलेली आहे. ते बघून एक खूप प्रेरणा मिळते. मी जास्त वेळ घेत नाही. सगळी मुलं 4:30 वाजतापासून तिथे बसलेली आहेत आणि तुम्ही पण बराच वेळ इथे बसलेला आहात. मला आणि आम्हा सगळ्यांना हे कार्य करत असताना पूर्णपणे सगळ्या इथल्या संस्था, सगळे इथले जे मदत करणारी लोक आहेत त्यांना एकच विनंती करतो
की या संस्थांना आपण लवकरात लवकर स्वावलंबी बनवूया, सक्षम बनवूया आणि या कार्यात आपण एकजुटीने काम करूया. धन्यवाद. नुसती उंचीच नव्हे तर सर आपल्या मनाचा मोठेपणा ही ती उंची खूपच मोठी आहे. आणि आपण जे काम करत आहात, मी मगाशी म्हटलं तसं की परमेश्वराचे हात बहुत लंबे होते हैं असं म्हणतात. अशा हातांमध्ये एक एक हात पुढे पुढे येत राहतो आणि ही माणसं भेटत राहतात. पण मला आज माझा स्वतःचा सर हेवा वाटला की माईंबरोबर प्रवास करणं, त्यांची मुलाखत घेणं, त्यांच्याबरोबर जेवणं, त्यांच्या एखाद्या वाढदिवसाला त्यांच्याबरोबर शेजारी जाऊन बसणं, त्यांना त्यांच्या आवडीच्या रंगाची साडी देणं, हे सगळे भाग्याचे क्षण मला तुम्ही पाहिलं नाहीत माईंना म्हटलात आणि मला झरकन सगळे ते क्षण आठवले. त्यामुळे थोडंसं भाग्याचा मलाच आज हेवा वाटला. पण असो, तुम्ही म्हटलात तसं आपण असेच सगळेजण जोडलेले राहूया. शेवटी परिवार या शब्दाचा अर्थच मुळी एकत्र राहणं असा आहे. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवकुमार सरांना विनंती करणार आहे की शिवकुमार डिगे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत किंवा आपल्याला आशीर्वाद द्यावेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नगरकरजी, कृष्णप्रकाशजी, आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर प्राजक्ताताई कुलकर्णी, संदीपजी परब, माई परिवाराचे दीपकजी, ममताताई, अरुणजी, मनीषजी, विनयजी, सर्व माई परिवारातील सदस्य, बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की भाषण सुरू करण्यापूर्वी आपले जे आजचे 2 पुरस्कारते आहेत आणि ज्यांनी गाण्याचा भारदार कार्यक्रम केला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. ते संगीताचा कार्यक्रम ऐकला आणि खरंच मन एक फुलल्यासारखं वाटलं. संगीत हे एक औषध आहे. आपण म्हणतो संगीत हे माणसाचं मन बरं करतं. डॉक्टरांच्या गोळ्या हे तुमचं शरीरातले रोग बरं करतात, परंतु थकलेल्या मनाला जर संगीत ऐकलं तर त्या मनाला प्रफुल्लित करण्याचं काम ते संगीत करतं. ही संगीताची ताकद आहे. 2 दिवसापूर्वी आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं. या नवीन वर्षाचं स्वागत कुणी तीर्थक्षेत्री जाऊन केलं, कुणी पर्यटन क्षेत्रात गेलं होतं, कुणी कुठं कुठे गेलं. आणि त्या 31 डिसेंबरच्या रात्री आपण पाहिलं की सगळं आसमंत असा प्रकाशाने उजळून निघाला होता. सगळीकडे अशी दिव्यांची रोषणाई, प्रकाशांची रोषणाई, सगळीकडे फटाके. एका क्षणासाठी वाटलं की काय काय आसमंत उजळलं आहे. परंतु काही वेळानं काय झालं की तो पुन्हा अंधकार तसाच होता. काही क्षणासाठी तो प्रकाश होता. मग लक्षात आलं की अंधकार जर नाहीसा करायचा असेल तर तो रोषणाईनं दूर होत नाही, तर त्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. असाच सूर्यप्रकाश 40 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सिंधुताईंच्या रूपानं आला होता आणि त्या प्रकाशानं अनेक अनाथ बालकांच्या जीवनातला अंधकार कायमचा दूर केला. कुणीतरी मगा म्हणलं की माईना आई म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी त्याला सांगितलं, काही मुलांची असते ती आई आणि हजारो लेकरांची असते ती माई. माई ही मदर नाही आहे, ती ग्लोबल मदर आहे. माईंच्या बोलण्यात एक ऊर्जा असायची, माईंच्या बोलण्यात एक प्रेरणा होती. माई बोलायला की असं ऐकत राहावं असं वाटायचं. एखाद्या माणसाला खूप असा माणूस एखाद्या हताश झालेल्या माणसाला पण माई बोलल्या की जसं एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी दिलं की तो कसा तरतरीत होतो, तसं माईंचं बोलणं असायचं. हिंदीत एक चांगला शेर आहे, इंसान हार तब नहीं जाता जब वो गिर जाता है. इंसान हार तब नहीं जाता जब वो गिर जाता है. इंसान हार तब जाता है जब वो उठने से इनकार कर देता है. माईंनी अनेकांना उठवलं जे कोलमडून पडले होते. माईंच्या शब्दात ती प्रेरणा तेवढी होती. मागे एकदा मी असं मांजरीला गेलो होतो. मग काही तरुण मुली तिथं माईंना भेटायला आल्या. मग त्यातली एक मुलगी म्हटली की माई ही सारखं डिप्रेशनमध्ये जाते, हिला त्रास होतो डिप्रेशनचा. मग माईंनी त्या मुलीशी जरा गप्पा मारल्या, तिच्या कुटुंबाची माहिती काढून घेतली
ते एका सुखूप वस्तू कुटुंबातली मुलगी होती. मी म्हटल्या की तुला डिप्रेशनचा त्रास होणार नाही, कारण तुला हवं ते जेव्हा मागशील तेव्हा मिळतंय. तू समाजसेवा करायला चालू कर, तुझं डिप्रेशन पळून जाईल. म्हणजे आजकाल अपयश आणि दुःख आपण पचवू शकत नाही आहेत. आपली ताकद कमी झाली आहे अपयश आणि दुःख पचवण्याची. पण माईंचा विचार करा, वयाच्या 10व्या वर्षी लग्न, तेही 20 वर्ष मोठ्या माणसासोबत, वयाच्या 20व्या वर्षी प्रेग्नंट असताना घराबाहेर काढणं, आणि त्या परिस्थितीत माई 20वं वर्ष म्हणजे आजकाल आपण आईवडिलांच्या छत्रछायेकडून बाहेर पडत नाहीत, पण त्या काळात माईंना घराबाहेर काढलं. आणि 20व्या वर्षी घराबाहेर पडून एक निराश्रित स्त्री, एक असहाय्य स्त्री, ते डॉक्टर आणि पद्मश्रीचा माईचा प्रवास हा विलक्षण प्रवास आहे. आणि हा प्रवास करत असताना जेव्हा माई अनाथ मुलांना सांभाळायला लागल्या, ममताताई त्यांच्या सोबत होत्या. त्यांच्या लक्षात आलं की मी अनाथ बालकांचा सांभाळ करते, परंतु मला असं वाटतंय की मी ममताकडे जास्त लक्ष देतोय. म्हणून त्यांनी काय केलं की ममताताईंना दगडूशेठ हलवाईंच्या तिथं आश्रमात ठेवलं आणि त्या मुलांचा सांभाळ केला. किती हा त्याग! जेव्हा माईंना कधी आठवण आली की मला फोन करायच्या, माई फोन करायच्या. एकदा असाच फोन आला, लेकरा. म्हणलं काय झालं माई? मी हम बहुत खुश आहे. माई कधी कधी हिंदी मस्त बोलायच्या. म्हणलं माई काय झालं? अरे मी आज त्या KGBच्या सीटवर बसले होते, अमिताभ समोर मी बसले होते आणि अमिताभ माझ्या पाया पडला. मी आज खूप आनंदी आहे. माई म्हटलं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण माई म्हटलं तुमचं कार्य तेवढंच मोठं आहे. अमिताभ हा पडद्यावरला हिरो आहे, तुम्ही रिअल जीवनातले हिरो आहात. मगा कुणीतरी सांगत होतं की माई फक्त मराठीत बोलायच्या. हो, माईंना फक्त भाषा मराठीत येत होती, पण माईचं भाषण जगातल्या अनेक देशात झालं आहे. माईंनी एकदा मला असंच किस्सा सांगितल्या की लेकरा मी एकदा रशियात गेले होते. म्हणलं माई तुमचं रशियात कोण भाषण ऐकायला? म्हणलं तुमचं मराठी, तिथं कसं ऐकणार? तर म्हणजे तुला सांगते. मग माईने मला सांगितलं की रशियात त्या भाषण देत असताना माई मराठीत बोलायच्या. तिथं एक दुभाषी बसला होता, तो माईचं मराठीतलं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचा. आणि तो आणखीन एक दुभाषी होता, तो इंग्रजीतला माणूस रशियन भाषेत सांगायचा. आणि समोर हजारो बसलेले लोक ते माईचं भाषण ऐकायचे, असे लाईव्ह भाषण माईंचं. आणि भाषण करता करता एकदा अशी वेळ आली की माईंचं बोलणं, माईंच्या वेदना ऐकून माईंचं मराठीतून भाषांतर करणारा, तो इंग्लिश भाषांतर करणारा विसरून गेला. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं, त्या समोरल्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि माईंनी सांगितलं की बाबा तुला काय सांगू, समोरले हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं रे. वेदनेला भाषा नसते बाबा, प्रेमाला भाषा नसते. म्हणजे वेदना ह्या लोकांच्या हावभावातून कळतात. हे माईचं कार्य होतं. एकदा असाच मी धर्मादाय असताना माई मला म्हणल्या की लेकरा माझं थोडं धर्मादाय आयुक्त कार्यालयात काम आहे रे. माईंच्या खूप संस्था, त्यामुळे माईंचा पसारा खूप मोठा होता. माई म्हणलं काही हरकत नाही, आपण करून टाकू, तुम्ही जावा त्या कार्यालयात, मी सांगतो, आपण फक्त सही करा, होऊन जाईल. त्या म्हणल्या की नाही रे बाबा, धर्मादाय कार्यालयात जायचं म्हणलं की मला धसच व्हायला लागले. म्हणलं काय झालं? माई म्हणल्या की मागं मी एकदा गेले होते, तर मला त्या बेंचवर बसून राहावं लागलं रे, खूप वेळ थांबावं लागलं. माई म्हणलं प्रत्येक कार्यालयात अशा काही प्रवृत्ती असतात की ज्यांना लोकांचं मोठेपण कळत नाही, पण आपलं काम मोठं आहे, मी बघतो माई काय करता येईल. आणि मी त्यावेळी धर्मादाय आयुक्त होतो आणि माझ्या लक्षात आलं की समाजात अनेक चांगल्या काम करणाऱ्या संस्था आहेत, पण त्या विश्वस्तांना त्रास होतोय. मग मी सांगितलं की ह्याच्यापुढे विश्वस्तांनी धर्मादाय कार्यालयात यायचं नाही, तर धर्मादाय आयुक्त विश्वस्तांच्या घरी जातील. आणि आम्ही योजना काढली, धर्मादाय आयुक्त विश्वस्तांच्या दारी. म्हणजे माईमुळं गेलं आम्ही हे. कारण मला वाटतं की ह्या ज्या सामाजिक संस्था आहेत, या समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत. जसं आपल्या शरीरात प्रत्येक भागाला रक्त पुरवण्याचं काम या रक्तवाहिन्या करतात, तसं समाजातले जे घटक आहेत, जे आता आपण पाहतो ह्यांचं काम, या लोकांना बळ देण्याचं काम या सामाजिक संस्था करतात.
त्यामुळे ह्यांचं काम निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. माईंचं काम पुढे त्याच ममतेनं ममताताई चालू ठेवलेलं आहे. खरंच त्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. दीपकजी आहेत, विनयजी आहेत, सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने हे काम चालू ठेवलेलं आहे. माईविषयी सांगायचं म्हटलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, कारण माई काही वेळात काही ह्याच्यात मावणारा नाहीच, व्यक्तिमत्व नाही आहेच. आपण पाहिलं की जे पुरस्कारते आहेत त्यांचं काम खरंच संदीपजी परबनी सांगितलं की समाजातले नाकारलेल्या लोकांना ते सांभाळत आहेत. म्हणजे माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा त्याच्या जन्माचा आनंदोत्सव केला जातो. अनेक जण खुश होतात, हॅपी बर्थडे हे, पण आयुष्याच्या शेवटी काही माणसाचं असहाय्य होतात, ते नाकारले जातात आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट सुखाचा हो म्हणून अशी काम करणारी लोक खरेच दीपस्तंभ आहेत समाजासाठी. स्नेहाकुरूंच्या प्राजक्ताताई असतील, जे महिला आणि बालक जे स्वतःचं दुःख सांगू शकत नाहीत, स्वतःच्या वेदना सांगू शकत नाहीत, देह व्यापार करणाऱ्या महिला असतील, हे असे अनेक काम करणारी चांगली लोक आहेत. आणि हे चांगल्या काम करणाऱ्या लोकांना आपण बळ दिलं पाहिजे. मग मला संदीपजी म्हटले की सर आम्हाला मदत लागेल, तुम्ही फक्त हाक मारा, माझा आवाज कधी तुमच्यासमोर, मी कधी आपल्यासोबत आहे. माईंची इच्छा होती की समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करायला पाहिजे. माई आपल्याचंच आहेत, माई गेलेल्या नाही आहेत, त्या कुठून तरी आपलं ऐकतायत. आपण माईंचं ते स्वप्न, माईंचं कार्य आपल्याला आता पुढे करायचं आहे. आपण सर्व माई परिवारांनी हे आपल्याला कार्य आपण पुढे करूया. मला नगरकर साहेबांचं सुद्धा खूप अभिनंदन करायचं आहे की समाजातल्या सामाजिक संस्थांसाठी हे लोक समाजातल्या गरीब लोकांसाठी मदत करतायत, पण नगरकर साहेब त्या सगळ्या संस्थांना मदत करतायत, म्हणजे त्यांचंही काम खूप मोठं आहे. माईंच्या कार्याला आपण, माईंचं जे राहिलेलं कार्य आहे, माईंच्या कार्यासाठी आपण नक्कीच सगळे एकत्र राहू. मी आभार मानणार नाही, कारण मी या परिवाराचा सदस्य आहे, परंतु खूप वेळ झालेला आहे, त्यामुळं थांबतो. धन्यवाद. माईंनी जोडलेली माणसं खरोखरीच थक्क करणारा असा हा माईंचा जीवन प्रवास. किती बोलावं आणि किती आठवणी काढाव्यात. पण मी सगळा हा विचार करते तेव्हा मनात असं येतं की माईंनी आपल्या लेकीचं नाव ममता ठेवण्यात सुद्धा किती दूरदृष्टी आहे त्यांची, की ज्या प्रेमाने माईंनी अनाथ लेकरं जवळ केली, ही तर साक्षात ममता आहे. आणि ती त्याच ओढीने, त्याच प्रेमाने या संस्थेचा भार पुढे नेते आहे. शेवटचं आभार प्रदर्शन कुणी कुणाचे आभार मानायचे. मला असं वाटतं की आपल्या जवळ असलेल्या सगळ्या सुबत्तेमधून काही भाग आपण या संस्थांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बरोबर कुणालाच काही घेऊन जायचं नाही आहे. त्यामुळे फार कुठेतरी लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा रोजच्या जीवनामध्ये या मुलांसाठी आपल्याला काही करता आलं तर आपण करत राहूया. सगळेच खूप मोठ्या प्रमाणात नाही करू शकणार, पण मगाशी सांगितलं तसं की एका पंक्तीने दुसरी पंक्ती जशी तेवत ठेवता येऊ शकते, तर आपण ममता आणि या सगळ्या माई परिवाराच्या या सगळ्या कामामध्ये आपल्या सहकार्याचं, आपल्या आर्थिक योगदानाचं तेल घालत राहूया. म्हणजे या संस्थांचं काम अधिक प्रकाशदायी होत राहील. तुम्ही सर्वजण इथे आहात, इथे थांबला आहात, ज्या ओढीने कार्यक्रमासाठी आलात, सर्व पाहुणे तर माईंचेच आहेत. आणि त्यामुळे ते पाहुणे न राहता ती आपली माणसं होऊन जातात. आणि मग कसे धागे जुळले जातात की माई कुठे, झारखंडचे कृष्णप्रसाद सर आणि कुठे माई, ह्या सगळ्यांचं एकत्र येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं ही परमेश्वराची इच्छा. मगाशी ममता म्हटली तसं शेवटचं आभाराचं काम करते. मान्यवरांचे मनापासून आभार. सर्व पुरस्कार ज्यांना आपण दिलेले आहेत त्यांनी, त्यांच्या कामातही आपण जमेल तेवढी मदत करत राहूया. आणि असं म्हणतात की जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश रहते हैं, इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. पण जिंदगी बेहतरीन होती है अगर आपकी वजह से कोई खुश रहता है. त्यामुळे अशी आपलं आयुष्य आपणच बेहतरीन करूया. तुम्हा सर्वांना या सहकार्याची सद्बुद्धी परमेश्वर देव.
अशी इच्छा व्यक्त करून माईंच्या स्मृतींना मनोमन वंदन करून थोडासा लांबलेला पण तरी हवाहवासा वाटणारा या कार्यक्रमाची इथे सांगता झाली आहे असं नमूद करते. मनापासून धन्यवाद. गेली 3 वर्ष विनयाताई या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतायत